भुयेवाडीतील कामधेनू दूध संस्था आणि छत्रपती शिवाजीराजे दूध संस्था यांच्या वतीनं आमदार सतेज पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते 32 शेतकऱ्यांना मुर्रा जातीच्या म्हैशींचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं बहुतांश अर्थकारण अवलंबून असून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्यासाठी गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी राजकीय द्वेषातून छत्रपती राजाराम कारखान्याकडे शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी न्यायचा नाही, तसंच गोकुळ दूध संघाबद्दल चुकीची माहिती देत सभासदांची दिशाभूल करायची, या माध्यमातून विरोधक शेतकऱ्यांचं हित जपण्याऐवजी त्यांचं नुकसान करतायत असा टोला लगावला. यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी गोकुळ दूध संघाच्या वतीनं जिल्ह्यात 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण झाला असून आगामी काही महिन्यात 20 लाखांहून अधिक दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करत असल्याचं सांगितलं. माजी चेअरमन विश्वासराव पाटील, दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन संभाजी खोत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. यावेळी कामधेनू दूध संस्थेच्या चेअरमन सारिका पाटील, छत्रपती शिवाजीराजे दूध संस्थेचे चेअरमन संभाजी भोसले, गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, SR पाटील, शशिकांत पाटील सुयेकर, बयाजी शेळके, अनिल सोलापुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते.